विधिमंडळ परिसरामध्ये येणाऱ्या लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता या बाबतीत नियमावली आली पाहिजे। विधिमंडळ परिसरात कोण येतंय, कुणाच्या सहीनं येतंय की विना परवाना कुणालाही प्रवेश मिळतोय, हाही प्रश्न आज सभागृहात या निमित्तानं उपस्थित झाला। तर इकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोपीचंद पडळकर यांनाही बोलावून घेतलेलं आहे। हा सगळा प्रकार झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी गोपीचंद पडळकर यांना बोलावून घेतलेला आहे। नेमका हा काय प्रकार आहे आणि नेमकी चूक कुणाची या संदर्भातली या घडल्या प्रकाराबाबतची माहिती त्यांनी घेण्यासाठी बोलावून घेतलेलं असावं। गोपीचंद पडळकर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातही भेट झाली आहे। गिरीश महाजन आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली या सगळ्या प्रकारासंदर्भात आणि बावनकुळेंनी सुद्धा त्यांना बोलावून घेतलेलं आहे। या सगळ्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवरती जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर हा सगळा भाग हा अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो आणि त्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि अहवाल आल्यानंतर त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी विनंती फडणवीसांनी केलेली आहे। गोपीचंदजी, काय प्रतिक्रिया तुमची? सर, काय झालं, काय नक्की काय झालं, काय होतं? विधानसभा अध्यक्षांशी बोलणं झालं का? तुमचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं का? नाही, आता मी आलोय, मी बाहेर गेलो होतो, आता मी भेटून तुमच्याशी बोलतो। पण तो कार्यकर्ता तुमचा असल्याचं सांगितलं, कार्यकर्ता तुमचा असल्याचं बोललं जातं। अरे आहे, मी बोलतो तुमच्याशी, बोलतो। कार्यकर्ता तुमचाच आहे का? कार्यकर्ता आठवडाभर हे सगळं चालू आहे, आरोप प्रत्यारोप आणि शिवीगाळ करणं। मी बोलतो तुमच्याशी व्यवस्थितपणे। मी आता बावनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो। तुमच्याबरोबर तो कार्यकर्ता फोटोमध्ये दिसतो। हो, आहे ना, माझाच आहे ना। तर हा कार्यकर्ता आपलाच असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी मान्य केलेलं आहे। सध्या ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या भेटीनंतर या घडल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती देईन असं गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांना सांगितलंय।